नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार 100% जोरदार पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 30 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार 100% जोरदार पाऊस। पण 30 तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस का सुरू होणार आणि हा जो पाऊस आहे तो राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार या ठिकाणी री-एंट्री मारणार, काय आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाडी वस्तीवर गावखेड्यात शेत शिवारात 30 तारखेपासून जोरदार पाऊस सुरू होणार आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा 100% सुरू होणार जोरदार पाऊस। पण 30 तारखेपासून राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू का होणार आणि हा जो पाऊस आहे तो राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोसळणार, चला जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये जर आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं तर बंगालच्या उपसागरामधील दक्षिण टोकाला विशाखापट्टणम जे आंध्र प्रदेशच्या पूर्वेकडे असणारे किनारपट्टीवरील शहर आहे। तर मित्रांनो, याच्या आसपासच्या एरियामध्ये लो प्रेशर तयार होत आहे आणि हा जो लो प्रेशर आहे मित्रांनो, या लो प्रेशरमुळे ढगांचा ताप 30 तारखेपासून आपल्या पावन मायभूमीमध्ये पूर्वेकडून शिथाफीने येणार आहे। आणि लक्षात घ्या, याच्यामुळे सुरुवात पूर्व विदर्भापासून होणार। 30 तारखेपासून राज्यातील जो पूर्व भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसतोय। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की पूर्व विदर्भातून जो पाऊस सुरू होणार आहे तो पाऊस त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती इकडे शिफ्ट होईल। त्यानंतर हा पाऊस दक्षिण व पूर्व या दोन्ही दिशेकडून त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे। 30 आणि 31 या 2 दिवसामध्ये संपूर्ण राज्याला या ठिकाणी कव्हर केल्या जाणार आहे व इथून 5 सप्टेंबर पर्यंत कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, संपूर्ण तालुक्यांमध्ये, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर आपल्याला मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अति जोरदार पाऊस दिसणार आहे। लक्षात घ्या, हा जो पाऊस आहे या पावसामुळे आपल्याकडे जे धरणामध्ये पाणी कमी आहे ही समस्या सुटणार। त्यासोबत मित्रांनो, आपल्या विहिरीला पाणी नाही, बोरवेलला पाणी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 30 तारखेपासून आपल्याला मिळायला सुरू होतील आणि 5 सप्टेंबर पर्यंत जो धोधो पाऊस कोसळणार, या पावसामुळे आपल्या राज्यामध्ये आबादानी होईल मित्रांनो आणि 100% कसल्याही प्रकारची अडचण शिल्लक राहणार नाही। म्हणून लक्षात घ्या, येत्या 30 तारखेपासून संपूर्ण राज्यात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे। तर किंबहुना ही खूप आनंदाची वार्ता आपल्या सर्वांना कशी वाटली, भविष्यात आपल्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाची एकंदर स्थिती कशी राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र।
व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.